सह्याद्रीच्या कुशीत जन्मला वाघ, मावळ्यांच्या शपथेने पेटला आग. माती सांगते इतिहास जागा, शिवबाचा जय घोष नभात नाद गाजला. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याचा श्वास माझ्या मनी. जय भवानी जय जय शिवाजी, जय स्वराज्याचा श्वास माझ्या मनी. तलवारीत सत्ते नजरेत मान, शिवबा राजा जनतेचा प्राण. जय शिवाजी जय, स्वराज्याचा श्वास माझ्या मनी. जय भवानी जय जय शिवाजी, जय स्वराज्याचा श्वास माझ्या मनी. जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या माध्यमातून खरं म्हणजे आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची माहिती या चित्रकलेच्या माध्यमातून व त्यांनी वापरलेले सर्व शस्त्र हे आज ह्या भागातील जनतेसाठी या मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे आमचे सर्वस्व रेश्मा विश्वकर्मा यांच्या संकल्पनेतून आज इथे साकारण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने खूप आनंदाची गोष्ट आहे. चित्रा माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना बघत असतो, पण आज इथे आपण बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर त्या काळात कशा पद्धतीने शस्त्र वापरण्यात आले त्या शस्त्रांचा सुद्धा ठेवा इथे आपल्याला बघायला मिळतोय. नवीन पिढीसाठी खऱ्या अर्थाने फार प्रेरणा या गोष्टी आहेत, कारण आपण नुसतं चित्र पुस्तकांमध्ये बघतोय, पण आज खऱ्या अर्थाने आपल्याला बघायसाठी इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध करून दिलात. मी खरोखर या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानेन. खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर याची प्रसिद्धी झाली पाहिजे, जेणेकरून तरुण पिढीला एक मोठ्या प्रमाणावर या सगळ्या गोष्टींचं बघायला आणि समजायला त्यांच्यासाठी ह्या नवीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि इतर सुद्धा राज्यातील काही मंडळी जे इथे राहत आहेत त्यांना सुद्धा हे बघण्यासाठी एक वेगळं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कशा पद्धतीचे शस्त्र वापरले, त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे इथे चित्र आहेत, ते सुद्धा आपल्या राजाच्या बद्दलची माहिती इतरांना सुद्धा बघायला मिळेल. मी पुनश्च एकदा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा तर देईनच, त्याचबरोबर या मंडळांचं सुद्धा कौतुक करेन की अशाच पद्धतीचा उपक्रम तुमच्या माध्यमातून सातत्याने या विभागातील जनतेसाठी सातत्याने होत राहावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे एक्सप्लेनेशन दिलंय खूप चांगलं आहे. मला तर खरंच माहीत नाहीये एवढं, पण जे पण एक्सप्लेनेशन दिलं आणि सगळं जे शिवाजी महाराजच्या बद्दल बोलले ते खूप खूप छान आहेत आणि खूप चांगलं ऑर्गनाईज केलं आहे रेश्माने. जय महाराष्ट्र, जय शिवाजी. नमस्कार, मी किरण शिंदे, शस्त्रसंग्राहक, पुरातन शस्त्रांचा शस्त्रसंग्राहक आणि अभ्यासक. आज आपण इथे पाहतोय की आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे आणि इथे एक प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शनाचं नाव आणि संकल्पना आहे शिवरायांचे 8वे रूप. इथे तुम्ही बघताय की शिवाजी महाराजांना प्रत्यक्षरित्या पाहून काढलेली काही समकालीन चित्र आणि काही उत्तरकालीन चित्र आहेत. अशी एकूण 11 चित्र आपण इथे लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत. या चित्रांमागची संकल्पना अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा 1676ला दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली, या दक्षिण दिग्विजय मोहिमेची एक 4 प्रमुख कारणं होती की आज ना उद्या जर आपल्याला दिल्लीवरती चालून जायचं झालं तर दक्षिणेतल्या राज्यकर्त्यांची एक खंबीर मोळी आपल्याला उभी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, उद्या जर समजा औरंगजेब जर समजा दक्षिणेवरती जर चालून आला तर अशा वेळेला आपलं जे महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं जे काही हिंदवी स्वराज्य आहे, या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा दक्षिणेमध्ये विशेषतः कर्नाटक भागात झाला पाहिजे. तिसरं कारण असं की ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी 1656 आणि 57ला ज्यावेळेला कल्याण भिवंडीचा ताबा घेतला, अशा वेळेला कल्याण भिवंडी भागामध्ये जो काही घोड्यांचा व्यापार चालत होता, या व्यापाऱ्यांनी मराठ्यांना घोडे देणे बंद केलं. हा पूर्वेकडच्या समुद्राकडे आकर्षित झाल्यामुळे पूर्वेकडचा समुद्र किनारा हा मराठ्यांच्या अखत्यारीत यावा. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहाजीराजांची पिढ्यानपिढ्या असलेली जी जागीर होती कर्नाटकातली,
जे त्यांचे सावत्र भाऊ पाहत होते, व्यंकोजीराजे किंवा एकोजीराजे, त्या पुरातन जहागिरीतला हिस्सा शिवाजी महाराजांना मिळावा यासाठी शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली होती. या वेळेला 1676ला घेतलेली मोहीम बरोबर 1 वर्षानंतर 1677ला तमिळनाडूच्या वालीकंडपुरम येथे शिवाजी महाराजांची डच शिष्टमंडळासोबत भेट झाली होती. या डच शिष्टमंडळाबरोबर हबर्ट डी यागर नावाचा एक चित्रकार होता, ज्याने शिवाजी महाराजांना प्रत्यक्षही पाहिलेलं होतं आणि शिवाजी महाराजांच्या म्हणजे विशेषतः मराठ्यांच्या छावणीमध्ये हे डच शिष्टमंडळ जवळजवळ 1 महिनाभर वास्तव्यास होतं. अशा वेळेला दक्षिणेतल्या चित्रकारांनी शिवाजी महाराजांची ही काढलेली चित्र 1680ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि 1683-84च्या दरम्यान औरंगजेबाची स्वारी ही दख्खनेवरती झाली. अशा वेळेला दख्खनेवरती स्वारी झाल्यानंतर मराठ्यांना जर आपल्याला जिंकायचं असेल किंवा जर समजा आपल्याला मराठ्यांना वेगळं पाडायचं असेल तर मराठ्यांचा जो मित्र आहे दक्षिणेतला कुतुबशाह, या कुतुबशहाला आपल्याला जिंकणं गरजेचं आहे. म्हणून औरंगजेबाने गोळकोंड्यावरती स्वारी केली. अशा वेळेला गोळकोंड्यावरती स्वारी केल्यामुळे या भागामध्ये प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि डचांनी भारतामध्ये राहून जो काही मौल्यवान वस्तूंचा संग्रह आणि या भारतीय राज्यकर्त्यांचा चित्रांचा जो संग्रह केला होता, हा संग्रह डचांनी आपल्या मायदेशी म्हणजे नेदरलँडला पाठवण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच औरंगजेबाची स्वारी कारणीभूत ठरली शिवाजी महाराजांची चित्र जगभर पसरण्यासाठी. आणि अशा प्रकारे ही वेगवेगळी आकाराची चित्र आहे. ही वेगवेगळी चित्र आज आपण नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी, लंडन अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण पाहू शकतो. ॲम्स्टरडॅम शहराचा जो महापौर होता त्याचं नाव होतं निकोलस विट्सन. हा ॲम्स्टरडॅम शहराचा 13 वेळा महापौर होता, प्लस तो डच ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर देखील होता. भारतातनं गोळकोंड्यातनं गेलेली जी चित्र होती त्या महापौरच्या संग्रही विट्सन अल्बममध्ये असलेलं हे महाराजांचं चित्र. या चित्रामध्ये महाराजांचं नाव आपल्याला 3 भाषांमध्ये दिसतंय. सगळ्यात वरती पर्शियन लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे एन सुरत ए शिवाजी अस्त. त्यानंतर खालची जी भाषा आहे म्हणजे पोर्तुगाली रोमानियन भाषा, याच्यामध्ये तुम्हाला सिवजी असं लिहिलेलं दिसतंय आणि त्याच्यावरती या डच भाषेतल्या एक साधारण 3 ओळी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला दिसतंय की त्यांनी SIWAGII असं शिवाजी असं लिहिलेलं आहे. ही शिवाजी महाराजांची जी चित्र आहेत या चित्रांमध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने कॉमन आढळेल, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये असलेलं हे शस्त्र, ज्याला पट्टा किंवा दांडपट्टाही असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांच्या पट्ट्याचं नाव होतं यशवंत. या पट्ट्याचं जर तुम्ही एकंदरीत घडणावळ किंवा स्वरूप जर पाहिलं तर याच्यामध्ये योद्ध्याचा हात गेल्यानंतर कोपऱ्यापर्यंतचा भाग हा संरक्षित होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलवारीच्या एकाच बाजूला धार असते, परंतु हे पट्टा जर बघितलं पट्ट्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला धार तुम्हाला दिसेल. 1 to many म्हणजे एक योद्धा अनेकांशी जर लढत असेल तर अशा वेळेला हे पट्टा हे शस्त्र अत्यंत कारागीर समजलं जातं. भारतामध्ये जे काही राज्यकर्ते मध्ययुगीन इतिहासात घडले ज्याच्यामध्ये मराठे हे एकमेव असे राज्यकर्ते होते की ज्यांना पट्टा हे शस्त्र अत्यंत कुशल पद्धतीने चालवता येत होतं. आणि त्याची आठवण म्हणून आज पूर्वेपासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जे काही मर्दानी आखाडे आहेत त्या मर्दानी आखाड्यामध्ये महाराष्ट्रातली पोरं हा पट्टा शट्टू टोकून चालवतात. असं हे मराठ्यांचं सगळ्यात आवडतं आणि महाराष्ट्राचं राज्यशस्त्र पट्टा. स्वातंत्र्येन स्वधर्मेम नित्यम शस्त्रस्त्र जीवनम राष्ट्रभावना मुग्धा साचू महाराष्ट्र धर्म सुसंस्कृती. या पंक्तीनुसार आपल्या लक्षात येईल की वारसा लाभलेली ही शस्त्रे आज आपण इथे पाहत आहोत आणि त्यातलं सर्वात घातक आणि भयानक शस्त्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हे गुर्ज नावाचं. या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर कुऱ्हाडीच्या आकारांच्या पाकळ्या पाहायला मिळतील. मध्ये हा गदेचा गज आणि खाली तलवारीची मूठ असं 3 शस्त्रांचं कॉम्बिनेशन म्हणजे संमिश्र असणारा हा गुर्ज. महाराजांचा जो गुर्ज होता त्याला शंभूप्रसाद असं नाव महाराजांनी दिलं होतं. घातक आणि भयानक शस्त्र मी याला का म्हणेन तर तख्ते ताऊस म्हणजे मयुरासनावरती बसणारा बादशाह औरंगजेब जेव्हा छत्रपती शिवराय हे त्याच्या भेटीसाठी जाणार होते तेव्हा भीतीने घाबरलेला औरंगजेब म्हणतोय
की सिंहासारखा झडप घालणारा शिवाजी राजा माझ्या भेटीसाठी येणार आहे, तर माझ्या आत्मरक्षणाची जबाबदारी म्हणून माझ्या आजूबाजूला राजा जसवंत सिंग तुम्ही 1000 गुर्जबदारांची म्हणजे हातामध्ये हे शस्त्र धारण केलेले सैन्य रोखून ठेवा आणि मगच मी शिवाजी राजांची भेट घेतो. तर व्रज भाषेमध्ये म्हणजे श्रीकृष्णाच्या काळामध्ये बोलली जाणारी व्रज भाषा, त्या काव्यामध्ये एक 13 वर्षाचा मुलगा भूषण, कवी भूषण, त्याला श्री शिवराज भूषण म्हणजे छत्रपती शिवरायांवरती 500हून अधिक काव्य रचणारा भूषण या शस्त्राबद्दल म्हणतोय, कये के 1000 जहा गुर्जबर दाड ठाड़े करी के हुसैर नीति सपकरी समाज की, राजा जसवंत को बुलाए के निकट राखो तेऊ लखे नीरे जिने लाज स्वामी काज की, भूषण तब उठटकत ही गुसल खाने सिंहल झपट गुनी सही महाराज की, हटकी हटार फड़ बांधी उमर रावण की, किनी तब बेट नौरंगने शिवराज की, किनी तब बेट नौरंगने शिवराज की. अशा प्रकारे 1000 गुर्जबदार हातामध्ये धारण केलेलं सैन्य औरंगजेबाने आपल्या आजूबाजूला उभं केलं आणि मग छत्रपती शिवरायांची भेट घेतली. असं या गुर्जाचं वर्णन, यावरूनच आपल्याला हे शस्त्र किती महत्वाचं आहे हे समजून येईल. ढाली किंवा चिलखत फोडण्यासाठी आणि डोक्यावरती शिरस्त्राण फोडण्यासाठी खास या शस्त्राचा उपयोग केला जात होता. ॲम्स्टरडॅम शहरात 13 वेळा मागून राहिले कंपनी कदाचित त्या कंपनीचा गव्हर्नर त्याच्या संग्रहात असलेली चित्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 86 आणि जय महाराष्ट्र मित्र मंडळ या मंडळातर्फे आज शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त जे प्रदर्शन भरवण्यात आलंय त्यात शिवाजी महाराजांचे शस्त्र, तलवार म्हणा आणि त्यांची पूर्ण, मला वेळ कमी असल्यामुळे मी फक्त 2च फोटो शिवाजी महाराजांचे बघितले, पण शिवाजी महाराजांचा जो आपण पुतळा बनवतो आणि ॲक्च्युअल जे फोटो आहेत त्यामध्ये थोडंसं मला डिफरन्स आवर्जून जाणवला की शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व होतं ते खूप शांत वाटतं. जे आपण नेहमी साजरे करतो शिवजयंती, त्यामध्ये आपला उत्साह तर असतोच, पण असं दाखवलं जातं की खूप मुत्सद्दी माणूस जो दिसतो तो फोटो आज मी जो पाहिलाय त्यामध्ये खरोखर शिवाजी महाराज एक मुत्सद्दी होते आणि म्हणूनच ते छत्रपती झाले. तर पुन्हा सगळ्यांना इथे उपस्थित माझे जे मंडळाचे पण सगळे आहेत आणि माझी लाडकी रेश्मा तिने जे हे आयोजन केलेले आहे तर तिला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि अशाच प्रकारे तिची वाटचाल चालू दे आणि उत्तरोत्तर तिची प्रगती हो, हीच इच्छा. थँक्यू. बघा, ह्या जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे फाउंडर मेंबर ज्यांनी ह्या मंडळाची स्थापना केली ते आमचे स्वर्गीय तुकाराम निकम साहेब यांच्यासोबत मी गेले 25 ते 27 वर्ष कार्यरत आहे ह्या मंडळात. आणि ह्या मंडळाने, मला माहीत आहे की या मंडळाने असे कार्यक्रम राबवले आहेत की जेणेकरून लोकांच्या हिताचे असतील आणि ह्या पुढेही आम्ही तोच वारसा चालवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून लोकांचं चांगलं काहीतरी होईल, ह्या गोष्टी आमचा उद्देश असतो.
जय महाराष्ट्र सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सालाबाद प्रमाणे म्हणजे या वर्षी हे 37वं वर्ष आहे. शिवजयंतीचा आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो. तर या वेळेला असंच आम्ही मंडळातल्या सर्वांनी ठरवलं की महाराजांचा जो इतिहास आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण पुस्तकी ज्ञान सगळ्यांना असतं, परंतु प्रत्यक्ष महाराज कसे होते, त्यांनी शस्त्र लढाईला जाताना कसे वापरले, त्यांचे ते चित्र आहेत जे त्या काळामध्ये प्रत्यक्ष चित्रकारांनी काढले होते, तर त्याचं प्रदर्शन या वेळेला करूया असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. आणि इथल्या विभागातल्या प्रत्येक लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. शाळेतली मुलं, ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला, खूप छान प्रतिसाद मिळाला आणि खूप छान वाटलं की आपण काहीतरी लोकांपर्यंत चांगलं पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला त्याला फळ मिळालेलं आहे. असाच महाराजांविषयी जे काही आम्ही पुढे आम्हाला जमेल सांगण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपल्या संस्कृतीबद्दल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आम्ही नेहमी करत राहू. आणि तुमचा सर्वांचा आम्हाला असाच सहयोग लाभावा ही विनंती करते आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते. खूप छान साहित्य संमेलन आहे. म्हणजे जुन्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले बरेचसे फोटोज आहेत जे रिअल आहेत आणि ढाल, तलवारी म्हणजे वस्तू ज्या आपण पाहिल्या नसतात, लाईक पिक्चरमध्ये, टेलिव्हिजनमध्ये पाहतो. खूप चांगल्या प्रकारे त्याची माहिती सांगितली ताईंनी आणि खूप खूप धन्यवाद रश्मीताईंना एवढं छान प्रदर्शन भरल्याबद्दल. थँक्यू.